नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स उत्तर। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं। अजित पवारांची प्रतिक्रिया। पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही। शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे। छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही तर सुरुवात आहे। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधील वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया योग्य। रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वागत। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स उत्तर। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं। अजित पवारांची प्रतिक्रिया। पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही। शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे। छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही तर सुरुवात आहे। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधील वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया योग्य। रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वागत। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स उत्तर। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं। अजित पवारांची प्रतिक्रिया। पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही। शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे। छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही तर सुरुवात आहे। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधील वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया योग्य। रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वागत। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स उत्तर। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं। अजित पवारांची प्रतिक्रिया। पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही। शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे। छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही तर सुरुवात आहे। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधील वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया योग्य। रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वागत। मुंबऱ्यात जाऊन अफजल खान आणि खिलजीवर प्रवचन द्यावं। आव्हाडांनी हिंदू देवधर्माबाबत शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नये। श्रीकांत शिंदेंचा जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला। समोरच्यांच्या मागण्या वाढतच चालल्या। छगन भुजबळांची जरांगींचं नाव न घेता टीका तर राज्यभरात जातीय जनगणना करण्याची भुजबळांची मागणी। छगन भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलं। आमच्या मागण्या वाढलेल्या नाहीत। जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही। पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र। 20 जानेवारीला दोन्ही समाजाचं मुंबईत आंदोलन। राज्य मागासवर्गीय आयोगावर सरकारचा कोणताही दबाव नाही। विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांकडून स्पष्ट। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या। दिल्लीमधल्या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसनं मागवली यादी। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच ठाकरे गटाकडून प्रचार सुरू। बोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांचा यवतमाळ वाशिम प्रचार सुरू। मविया आणि वंचितमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। प्रकाश आंबेडकरांशी राज्यात सन्मानानं चर्चा होते। जागावाटपाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचं वक्तव्य। 3 पक्षांनी आधी जागावाटपाचं सूत्र फायनल करावं। मवियाचा फॉर्म्युला ठरल्यानंतरच वंचित जागावाटपाबाबत ठरवेल। वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। माहिती समन्वय समितीची आज बैठक। मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर रात्री 9 वाजता बैठक होणार। माहितीमधल्या प्रमुख नेते उपस्थित असणार। आगामी लोकसभा तयारीबाबत चर्चा होणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला लोकसभेच्या समसमान जागा मिळाव्यात। मंत्री छगन भुजबळांची मागणी। शिंदे गट आणि मनसेच्या विचारधारेमध्ये कोणताही फरक नाही। युती करायची की नाही राज ठाकरे निर्णय घेतील। संदीप देशपांडेंचं वक्तव्य। निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कुणामुळे निवडून आलाय आणि निवडून आणणाऱ्याला सुद्धा। पुण्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य।
पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस नेत्याचे भावी खासदार म्हणून बॅनर्स. पुणे शहराचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंच्या नावापुढे भावी खासदार असा उल्लेख. अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं. पुण्यामध्ये नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला अजित पवार जाणार नाहीत. शरद पवारांच्या हस्ते नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार. लोकसभेच्या रणनीतीसाठी भाजपची पुण्यामध्ये महत्वाची बैठक. भाजपच्या केंद्रीय प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटीलही हजर असणार. आज माणगाव तालुक्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम. दुपारी 12:30 वाजता माणगाव तालुक्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये पार पडणार कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. महाडमधून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रायगडच्या लोणेरेमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या ठाकरे गटाच्या 30-32 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्ग आज अवजड वाहतुकीसाठी बंद. रायगडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग बंद. खासदार अरविंद सावंतांसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात. उद्या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंची सभा. राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला उद्यापासून प्रारंभ. लोकसभेच्या मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसंकल्प अभियानाची घोषणा. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला शनिवारपासून प्रारंभ होणार. साताऱ्यामध्ये आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार. शंभूराज देसाईंच्या पाटण मतदारसंघामध्ये 10 तारखेला आदित्य ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा. राहुल गांधींच्या पदयात्रेचं नाव आणि मार्ग बदलला. पदयात्रेचं भारत जोडो न्याय यात्रा असं नामकरण. 14 जानेवारीला मणिपूरची राजधानी इम्फाळमधून पदयात्रेला सुरुवात होणार. पंकजा मुंडेंचा सरकारलाच घरचा आहेर. आंदोलनाचा इशारा. गोपीनाथ मुंडे महामंडळातून काहीच कामं होत नाहीत. पंकजा मुंडेंची टीका. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा. सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं जरांगेंना शब्द दिला पण पाळला नाही. सगळे सोयऱ्यांबाबत शरद पवारांनी सरकारला सुनावलं तर सरकारनं जरांगेंना लिखित दिलं पण मागणी मान्य केली नाही असंही वक्तव्य. जरांगे पाटलांचा जालन्यामधल्या गोदाकाठच्या गावांमध्ये संवाद दौरा. कोठाळ गावामध्ये जरांगेंचं 51 ट्रॅक्टरची रॅली काढून स्वागत. मराठा समाजाला मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जरांगे पाटलांकडून आवाहन. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण होणार. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं घरोघरी सर्वेक्षण होणार. सर्वेक्षणासाठी 5,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. OnePlus मोबाईल कंपनीविरोधात मनसे आक्रमक. OnePlus मोबाईलमधील IVR मेन्यूमध्ये मराठी भाषेचा पर्याय नसल्यानं मनसे आक्रमक. मनसेनं घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधील OnePlusचं शोरूम पाडलं बंद. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधल्या जागांचा आज लिलाव. मुंबईमधील दाऊदच्या 4 जागांचा आज लिलाव होणार. अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार. अंगणवाडी सेविका ठाम. मुंबईमध्ये सुरू असलेला संप आपापल्या गावामध्ये जाऊन करण्यात येणार. सरकार लेखी आश्वासन देईपर्यंत संप सुरू राहणार. अंगणवाडी सेविकांची प्रतिक्रिया. नागपूरमधल्या संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून कमी करण्याबाबत नोटीस. महिला आणि बालकल्याण विभागानं बजावली नोटीस. सांगली जिल्ह्यामधल्या 700 अंगणवाडी सेविकांना नोटीस. जिल्हा परिषदेकडून कारवाईनंतर 170 अंगणवाड्या सुरू. कोल्हापुरात नव्या वाहन कायद्याविरोधात ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ आक्रमक. कायदा रद्द करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर. आठवड्याभरापूर्वी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेल्या संजोग वाघेरेंवर मावळ लोकसभा संघटक पदाची जबाबदारी. वाघेरेंनी 30 डिसेंबरला ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या नातेवाईकांना एसीबीची नोटीस. 10 जानेवारीला राजन साळवींच्या कुटुंबियांची चौकशी होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामधल्या विविध विकास कामांची अजितदादांकडून पाहणी. चिपळूणमध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन. मंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत यांची हजेरी. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाकडून कृषी महोत्सवाचं आयोजन. पालघरमधील दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली. डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं. नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार. राज्य शासनाकडून 750 कोटींचा निधी मंजूर. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला मुदतवाढ. पुढील 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा शासनाचा आदेश. यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली. भाव कोसळल्यानं बाजार समितीमध्ये शुकशुकाट. सोलापुरातील पान मंगळूरमधील एसटी बस स्थानकावर हॉटेल चालकाचं अतिक्रमण. वृद्ध दिव्यांग प्रवाशांची गैरसोय. ग्रामपंचायतीचे कारवाईचे आदेश. पालघरच्या डहाणूमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये रोजंदारीवर ठेवण्यात आलेल्या स्वयंसेविकांकडून
विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पालकवर्ग संतप्त. सोलापूरच्या माढामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड, वैद्यकीय अधिकारी वेळेमध्ये हजर नसल्यानं रुग्णांची गैरसोय, आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश. यवतमाळमध्ये जिनिंग प्रेसिंग कारखान्याला भीषण आग, लाखोंचा कापूस जळून खाक, जीवितहानी नाही, वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी पडल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विम्यापासून वंचित असलेले शेतकरी आक्रमक, रावेर तालुक्यामधल्या तांदळवाडीमध्ये नेते पुढाऱ्यांना गावबंदी, शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. बुलढाण्याच्या आभा परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, अवकाळीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात. अमरावती बाजारपेठेमध्ये तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण, दरामध्ये 2000 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा हरभऱ्याची सर्वाधिक आवक, 1,53,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड, पिकाचे दर घसरण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये 294 कोटी रुपयांच्या पीक विमा वसुलीचा मार्ग मोकळा, गतवर्षीच्या खरीप हंगामामधील नुकसानापोटी विमा कंपन्यांवर महसूल वसुलीची कारवाई. भंडाऱ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ, जिल्हा रुग्णालयामध्ये सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. चंद्रपूर जिल्ह्यामधील राजुरामध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचे 3 रुग्ण, 3ही रुग्ण गृहविलगीकरणामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आतापर्यंत 19 कोरोना रुग्ण सक्रिय, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमधून तब्बल 200 डंपर केंद्राळ काढण्यात आले, व्यंकोबा तालमीमधील 70 पैलवानांची एकत्र येत केंद्राळ हटाव मोहीम. बुलढाण्यामध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन, खो खो, कुस्ती, क्रिकेटसह विविध खेळांचा सहभाग, विजेत्यांसाठी 50 लाख रुपयांच्या बक्षिसांची तरतूद, राज्यभरातून 5000 खेळाडू सहभागी होणार. महाराजा यशवंतराव होळकर यांचा पहिला राज्याभिषेक सोहळा पार पडणार, पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या किल्ले वाघ गावामध्ये उद्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन. जळगावमधल्या हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक असलेल्या शेंगोळा यात्रेमध्ये भाविकांची मोठी गर्दी, तुळसाबाई संस्थान आणि हजरत बाबा यात्रा महोत्सवाचा उत्साह. वाशिमच्या किन्हीराजा गावामध्ये वानरांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वानरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकमध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये 8 महिन्यांपासून फरार आरोपीला धारदार शस्त्रासह अटक, विजय पाटील असं संशयित आरोपीचं नाव, गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई. कल्याणमधील लेखिका मंजिरी फडकेंना अयोध्येमधील सोहळ्याचं निमंत्रण, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे फडकेंना निमंत्रण. वाशिमच्या मांदोरा शहरामध्ये मंगल अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा सहभाग. चंद्रपुरात भरड धान्याचा वापर करून बनवणार 6750 किलोची खिचडी, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर करणार नवा विक्रम, चंद्रपूर शहरामध्ये आयोजित सांदा अॅग्रो कार्यक्रमात होणार विश्वविक्रम. सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद, द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा, जेएनपीटीचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी तिसऱ्या दिवशीही फेसाळलेलीच, कारखान्याचं दूषित पाणी सोडल्यानं इंद्रायणी प्रदूषण. मुंबईमध्ये नवीन वर्षात हवेच्या दर्जामध्ये सुधारणा, 2 महिने खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारली, मुंबई महापालिकेकडून ठोस पावलं उचलण्यास सुरुवात. ठाणे जिल्ह्यामध्ये हवेचा निर्देशांक चिंताजनक, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडीमधील हवेचा निर्देशांक सरासरी 180 ते 300च्या दरम्यान. राज्यातील शिक्षकांसाठी खुशखबर, सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचं वेतन विलंब होणार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. मुंबई पालिकेच्या मालमत्ता करातील उत्पन्नामध्ये घट, देयके रखडल्यानं फटका, कर भरण्याची 31 मार्चची मुदत हुकणार. मोनोरेलचं महामुंबई मेट्रोमध्ये विलिनीकरण, मोनोला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएचा निर्णय. आयआयटीमधील 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचं पॅकेज, नोकर भरती मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1340 विद्यार्थ्यांना सरासरी 23 लाखांचं पॅकेज. मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान, पहाटे धुकं तर दिवसभर ढगाळ वातावरण, पुढील 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. बेस्टमध्ये विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी बेस्ट प्रशासनाची करडी नजर, बेस्टकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम. पुणे शहरामध्ये मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला कामाचा आढावा, कामाला गती देऊन वेळेमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश. लातूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन, 1100 गावांवर पाणी टंचाईचं सावट.